आज ही पत्रकार परिषद या पत्रकार परिषदेक उपस्थित आहात आमचे लोकाधिकार महासंघाचे सरचिटणीस आणि आमचे गोय राज्याचे समन्वयक श्री अरुण मोरेजी, तसेच आमचे उत्तर जिल्हा समन्वयक प्रकाश पावसकर, सचिव काशीनाथ मयेकर, उत्तर जिल्हा प्रमुख सुनील सांतिनेसकर, दक्षिण जिल्हा प्रमुख गणबा नाईक देसाई आणि कुशावती जिल्हा प्रमुख सुहास कांडोळकर, उपजिल्हा प्रमुख अलेक्सी फर्नांडिस, ॲडव्होकेट अर्जुन गवंडी आणि आमचे मनोज पडियेकर, तसेच तालुका प्रमुख डिचोलीचे अनिल नाईक, आमचे दिनेश नाईक आणि आमचे सुरेंद्र वळवईकर, तसेच साहिल काणकोणकर, भगवान साळगावकर आणि इतर हांगा उपस्थित आहात। आयची ही पत्रकार परिषद घेवच्या पयलीं आमच्या सगळ्या मतदारसंघाच्या मेन विभाग प्रमुख, मतदारसंघ प्रमुख, जिल्हा प्रमुख यांची बैठक झाली आणि 19 तारखेक 19 जून जो आसा पळय हो शिवसेनेचो स्थापना दिवस आसा। 19 जून 1966 साली बाळासाहेबान मुंबई शिवसेनेची स्थापना केली आणि त्या अनुषंगान आता 60 वर्षां पूर्ण जाता, म्हणून आम्ही 17, 18 आणि 19 तीन दीस हो आमचो मोठो कार्यक्रम आहा। 17 आणि 18 तारखेक आपली मेंबरशीप ड्रायव्ह म्हणजे सदस्य नोंदणी मोहीम जातली। त्याच प्रमाणे आता पावस पडटा म्हणून आम्ही लोकांक क्षेत्रा वाटेक आमचो कार्यक्रम जातलो। हेका लागून आमचे मुंबईतील काही पदाधिकारी आणि आमचे स्थानिक पदाधिकारी मेळून 2 दिसाचो कार्यक्रम आसतलो आणि 16 तारखेक गजानन कीर्तीकर जे आमचे संपर्क नेते आहा, माजी मंत्री महाराष्ट्राचे आणि जे लोकसभेचे माजी खासदार यांचो दौरो जो आसा तो 16 तारखेच्यान चालू जाता। 16 तारखेक ते येतले। 17 तारखेक सकाळी 11 तेजी मिनेजिस ब्लॉगांच्या हॉलान पत्रकार परिषद आहा आणि 18 तारखेक 18 जून क्रांती दिन असल्यामुळे 18 तारखेक सरकारचो कार्यक्रम जाल्या उपरांत आम्ही बी हांगा आझाद मैदानाचेर थंय पुष्पगुच्छ ते प्रदान करतले। 19 तारखेक सांजचो 4 वरांचेर 4 ते 5 मेरेन संत गाडगे महाराज हॉल सभागृह परवरी हांगा स्थापना दिवसा निमतान मोठो कार्यक्रम आहा। 4 ते 5 थंय रजिस्ट्रेशन कार्यक्रम आसतलो आणि च्या पानाचो कार्यक्रम आसतलो स्थानिक आमच्या शिवसैनिकांक जे उपस्थित आहात तांकां, आणि 5 ते 6:30 मेरेन सांस्कृतिक कार्यक्रम आसतलो जो कलांगण फोंडा महेश सतरकर प्रस्तुत हो आमचे जे गोंयची जी कला आसा ती पेश करपाक लागून 5 ते 6:30 मेरेन तो कार्यक्रम आसतलो आणि 6:30 ते 7:30 मेरेन आमची जे आमचे प्रमुख पदाधिकारी आसतले त्यांचो तो 1 वराचो कार्यक्रम आसतलो। अशी ही कार्यक्रमाची रूपरेषा आणि ह्या संबंधी आणि तुमकां डिटेल सांगपाक लागून आमचे जे मुद्दाम खास करून मुंबईहून येयल्या आमचे समन्वयक अरुण मोरेजी ह्या तुमकां संबोधित करतले। 1966 साली 19 जूनला शिवसेनेची स्थापना झाली। आज 60 वर्ष शिवसेनेला पूर्ण झालेली आहेत, या 19 जूनला होती आणि त्या निमित्ताने मुंबईच्या बाहेर शिवसेनेचा वर्धापन दिन कधीच साजरा झालेला नाही, पण या गोव्यामध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करावा अशी माननीय एकनाथजी शिंदे यांची इच्छा होती आणि म्हणून गोवा राज्य शिवसेनेच्या वतीनं आम्ही गोव्यामध्ये शिवसेनेचा 19वा वर्धापन दिन साजरा करतोय। हा वर्धापन दिनला शुभेच्छा देण्यासाठी आणि तुम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद घेण्याकरता शिवसेना नेते, माजी खासदार, माजी मंत्री श्री गजानन कीर्तीकर इथे येणार आहेत। शिवसेनेचे काही माजी नगरसेवक, माजी विभाग मुंबईचे हे सुद्धा या कार्यक्रमाला इथे येणार आहेत आणि हा कार्यक्रम करताना हा 3 दिवसाचा कार्यक्रम असा ठेवला आहे की 17 आणि 18 आमचे शिवसेनेचे गोव्यातील पदाधिकारी आणि मुंबईचे पदाधिकारी संयुक्तरित्या प्रत्येक विधानसभेमध्ये फेरफटका मारतील, लोकांना भेटतील, लोकांचे आशीर्वाद घेतील। पावसाळा असल्यामुळे त्यांना या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त छत्र्यांचं वाटप करतील आणि त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या अडीअडचणींचा आढावा घेतील। अशा प्रकारचा हा 17 आणि 18 2 दिवसाचा कार्यक्रम असेल। 19 तारखेला संध्याकाळी 4 वाजता एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाच्या मधल्या वेळामध्ये
शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केला जाईल. त्यावेळेला माननीय श्री गजानन कीर्तीकर हे सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत आणि हजारोंच्या संख्येने, शेकडोंच्या संख्येने गोव्यातली शिवसैनिक, गोव्यातली जनता या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे. संत गाडगे महाराज सभागृह इथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आम्हाला आता भीती वाटायला लागली आहे की हा हॉल खरोखर आम्हाला पुरणार आहे की नाही. कारण एकंदरीत आता या 2 दिवसात, मी आज सकाळी आलो आहे, पण 2 दिवसात या आमच्या राज्यप्रमुखांनी आणि सचिवांनी जो आढावा घेतला, आमचे जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, विधान संपर्क प्रमुख यांनी जी काही मेहनत गेल्या 3-4 दिवसात केली आहे आणि त्यांच्याकडनं जे फीडबॅक मला मिळालेलं आहे त्याच्यावरनं आता मला असं वाटायला लागलंय की हा हॉल आम्हाला पुरणार आहे की नाही. कारण त्या हॉलची कपॅसिटी खूप कमी आहे आणि येणाऱ्यांची संख्या जास्त वाटते. त्यामुळे ह्या लोकांना कसं अकोमोडेट करायचं किंवा बाहेर त्यांच्यासाठी काय वेगळी सोय करायची याचाही विचार आम्ही आता करतोय. आणि म्हणून तुम्ही सगळ्या पत्रकारांनी या महाराष्ट्रामध्ये जशी शिवसेना मराठी आणि भूमिपुत्रासाठी उभी राहिली, तशीच या गोव्यामध्ये तीच शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उभी राहू पाहतीये. आणि आज गोव्यामध्ये भूमिपुत्रांवर प्रचंड अन्याय होत आहेत, मराठी माणसांवर प्रचंड अन्याय होतोय. आज परप्रांतीयांचा लोंढा या गोव्याकडे वाहत चाललेला आहे आणि गोव्यातील स्थानिक जनतेला त्यांच्या लाभांपासून वंचित ठेवले जात आहे. आणि हे लाभ या कुठलंही सरकार याच्याकडे बघायला तयार नाही. गोव्यातल्या मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत, बाहेरचे परप्रांतीय येऊन इथे नोकऱ्या पटवत आहेत. वेगवेगळ्या मोठमोठ्या इथे इंडस्ट्रीयल काही प्रगती झालेली नाही, कुठली औद्योगिक प्रगती झालेली नाही, पण प्रगती होते असं मात्र गोवा सरकार सांगतंय. पण ही प्रगती खरोखर घडवायची असेल तर आज तुम्ही बघा, तुम्ही पेपर वाचत असाल, तुम्ही बातम्या वाचत असाल, ऐकत असाल, आज या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी जो प्रचंड बदलाव घडवून आणला आणि तसा बदलाव या गोव्यामध्ये जर घडवून आणायचा असेल तर एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या मागे तुम्ही सर्व लोकांनी, मतदारांनी उभं राहा हे आवाहन करण्याकरता आणि त्यांना विनंती करण्याकरता एक प्रयोजन या स्थापना सोहळ्याच्या निमित्तानं आम्ही योजलेलं आहे. आणि म्हणूनच कधी नव्हे तो शिवसेनेच्या 60 वर्षाच्या इतिहासामध्ये प्रथमच महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेनेचा स्थापना सोहळा 19 जूनला आम्ही गोव्यात करत आहोत. आपण सर्वांनी या कार्यक्रमात अवश्य उपस्थित राहावं. मी सगळ्या गोवेकरांना या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने विनंती करतो, मराठी अस्मिता, गोव्याची अस्मिता, स्वतःची अस्मिता जर टिकवायची असेल तर आपण सर्वजण शिवसेनेच्या मागे म्हणजे माननीय श्री एकनाथ शिंदे यांच्या मागे उभे राहा, त्यांचे हात बळकट करा आणि मग पहा कशी गोव्यामध्ये क्रांती घडून येते. जय गोमांतक, जय हिंद. व्यवस्थित पद्धतीने काम चाललेलं नाही, सरकारचं काम व्यवस्थित पद्धतीने चाललेलं नाही, नोकऱ्या मिळत नाही, काही मिळत नाही. म्हणजे हे सरकार अपयशी ठरलेलं आहे. हे सरकार पाडायला हवं आणि दुसरं सरकार आणायला हवं असं तुमचं म्हणणं आहे? हे सरकार पाडायला हवं आणि दुसरं सरकार आणायला हवं का हे तुम्ही लोकांनी ठरवायचंय. जर तुम्हाला स्वतःला असं वाटत, तुम्ही युतीमध्ये आहात, एक मिनिट, युतीमध्ये जरी असलो तरी गोव्यात आमची युती नाहीये, आमची युती महाराष्ट्रात आहे. जर गोव्याच्या निवडणुकीच्या वेळेला जर युती होणार असेल तर प्रश्न त्या वेळेला निर्माण होईल. आज तरी गोव्यात शिवसेना आणि भाजप युती नाही. म्हणजे विधानसभा निवडणुकीत तशा प्रकारचा निर्णय घेऊन तुम्ही स्वतंत्र उमेदवार उभे करणार आहात का? त्यावेळेचं काय ठरवेल किंवा आमचे शिवसेनेचे नेते, प्रमुख नेते एकनाथ शिंदे या बाबतीत निर्णय घेतील. गेली अनेक वर्ष शिवसेना गोव्यात आहे, कित्येक वर्ष झाली, पण आजपर्यंत शिवसेना एक आमदार देऊ शकली नाही. पुढच्या ह्याच्यात येणार काय आमदार? आजपर्यंत जी शिवसेना होती त्या शिवसेना नेतृत्व कोण करत होते तुम्हाला माहिती आहे. आणि आता जी शिवसेना इथे उभी राहू पाहतीये आणि उभी होतीये त्या शिवसेना नेतृत्व हे कोण करते हे तुम्हाला माहिती आहे. एका वर्षासाठी तयारी होणार. आता इलेक्शनला 1 वर्ष पण असं राहिलेलं नाही. तुम्हाला वाटतं या 1 वर्षात तुम्ही सगळं मोठं काही काम करू शकाल? एक आमदार तरी निवडून येईल तुमचा? आम्हाला विश्वास आहे, आम्ही इथे 15 ते 20 आमदार निवडून आणू. एवढं काम या 6 महिन्यात उभं करू, एवढी शिवसेनेचा प्रचार आणि प्रसार या गोव्यामध्ये करू आणि लोकांना विश्वास देऊ. 40 मतदारांना किती कॉन्स्टिट्युएंसीमध्ये तुम्ही 40 कॉन्स्टिट्युएंसी आहे गोव्यामध्ये, किती कॉन्स्टिट्युएंसी लढणार शिवसेना? किती कॅन्डिडेट तुम्ही उभे करणार? आम्ही अजूनपर्यंत तरी
आम्ही 16 कॅन्डिडेट निश्चित केलेले आहेत, पण आम्ही 20 ते 25 पण उमेदवार उभे करू शकतो. निवडून किती येणार त्याच्यामध्ये 15 ते 20 मध्ये तुमची? हा? कशा की 40 मतदारसंघान 40 मतदारसंघात 40 मतदारसंघात आता सर्वे आमची चालू आहे. आताच आम्ही काय न्हू म्हटलं 21 मतदारसंघात विधानसभा प्रमुख नेमलेले उरलेले 21 मतदारसंघात चालू आहे. काही ठिकाणी एक 8-9 मतदारसंघ हा पळय ते आम्ही बाजूक दवरल्या, पण 30 मतदारसंघात आम्ही कॉन्सन्ट्रेट केले आणि 30 मतदारसंघात 30 विधानसभा प्रमुख नेमपाचो आमचो काय आसा. पळय तुम्ही आता म्हणटा न्हू पहिलीची शिवसेना काही गोष्टी वयरसून लक्ष दिनासले, जे पळय हायकमांड आहा ते लक्ष दिनासले. आता बारीक बारीक गोष्टी हांगा लक्ष. आता हो वर्धापन दिना, वर्धापन दिसाक लागून काय न्हू म्हटल्यार मुंबईची टीम आयज पासून येवपाक आता ते गेल्या 6 जाण आयच्यान येवपाक कॉमेंट जालें. म्हणजे एकनाथ शिंदेन बाळासाहेबांचे विचार हांगा पावपाक लागून सिरियस घेतलेले आहा आणि ते म्हणटा पळय न्हू स्वता तेणी लक्ष दिल्लें. फुडल्या 6 म्हयन्यांत तुम्ही ह्या सरकारचे अपयश घेऊन लोकांपर्यंत वयतले? हय 100%. तुमका दिसना हे काम तुम्ही आता स्टार्ट केलं पळय ते अजून 1 वर्ष आधी आम्ही 2.5 वर्ष पळय, तरी स्टार्ट हे पळय, करता आम्ही आता पळय. जर तुम्ही 40 पैकी 16 आमदार तुम्ही दिवपाचे जेन्ना प्रयत्न पळय करता जाल्यार आधी माझी काम 20 जुलै start जावपाक जाय. 2025 माझी नेमणूक जाली. ते जाल्या उपरांत आम्ही जिल्हा प्रमुख नेमले, तालुका प्रमुख नेमले, विधानसभा प्रमुख नेमले. आता आम्ही शाखा प्रमुख नेमता आणि शाखा प्रमुखांक अशें सांगलेलें आहा की बूथ प्रमुख नेमा. आम्ही काही आता तुमकां डिस्क्लोज करिना. आमचे कडेन आता तुमकां सांगपाचें म्हणजे खूब लोकांनी संपर्क साधलेलो आहा. आता पॉलिटिक्सान गोंयांत कितें चल्लां तें तुमकां खबर आहा, हांवें तुमकां आनी सांगपाची गरज ना. काही आजी माजी आमदार, काही जे इन्फ्लुएन्स जे काम करतात प्रत्येक मतदारसंघात त्या लोकांनी आमचे कडेन संपर्क साधलेलो आहा आणि तश्यो गोष्टी चालू आसा. आमचें फक्त ऑर्गनायझेशन आणि ते काही लोक अशें मेळून फुडलो आमचो हो वाटचाल चालू आसतली. पण एक सांगा, तुम्ही आता सरकाराचं अपयश दाखवून दिलं आणि तुम्ही म्हणता की निवडणूक येणार तेव्हा युतीचा विचार केला जाईल. हा जे तुमचं स्टेटमेंट आहे तो लोकांमध्ये संभ्रम निर्माण नाही करणार का? निवडणूक जेव्हा येईल तेव्हा युती करायची का नाही करायची हा निर्णय त्यावेळेला घेतला येईल, आज नाही घेऊ शकत. आणि जेव्हा जर आम्ही त्यांच्याबरोबर आलो तर जे काही अपयश किंवा जी काही कामं झालेली नाही ती आम्ही नक्की करण्याचं त्यांच्याबरोबर नक्की करू ना, तरच त्यांच्याबरोबर येऊ ना. अदरवाईज त्यांच्यावर युती करणार नाही. त्यांनी जर आम्हाला ज्या गोष्टी गोव्यात झाल्या नाहीत, ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत याच्यावर ते आमच्याबरोबर ॲग्री झाले तरच आम्ही त्यांच्यावर युती करणार, नाही तर काय करणार. तुम्ही 30 मतदारसंघ टार्गेट केलं, ते हिंदू बहुल असं ते हिंदू बहुल मतदारसंघ जे आहेत, शिवसेना म्हटल्यानंतर हिंदू बहुलावर जास्त प्राधान्य द्यावं लागतं. 30 मतदारसंघ आम्ही नेमले हे केले आहे. त्याच्यामध्ये आता तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही करून किती मतदारसंघ करायचं आमची कोर कमिटी ठरवणार. उपेंद्र बाब, सध्या कसले मुद्दे तुम्ही घेतले हातीन गोंयचे? मेन म्हणजे मराठीचो विषय, मराठी राज्यभाषा जावपाक जाय जो विशय आहा पळय ताका आमचो फूल सपोर्ट आहा. फूल संपूर्ण पाठिंबो शिवसेनेन दिल्लो आसा. दुसरो हे जमिनीचे रुपांतर करता. तुमकां खबर आहा जेन्ना विरेश बोरकार बसलो तेन्ना आमकां आतां पासून कॉल लेटर येवन आमकां बी ती हे घातला, म्हाका काशिनाथ 39 तेजो आमकां विरोध आहा. आनी जे परप्रांतीय जे लोंढे भितर येतात तेजेरूय आमचो विरोध आहा. जे कितें चल्लां ते तुमी जर TV स्टेशनाचेर जर पळयशात, आमी जेन्ना ट्रेनीन येता पळय न्हू तेन्ना म्हाका दिसता 100-90 लोक भायले आसता. तेजेरूय खंय तरी कंट्रोल जावपाक. ट्युरिजम कितें आहा पळय, तुमी आतां पळयता ट्युरिजमाचें कितें चल्लां तेजेरूय हे चलतलें. आनी हे जो कितें आमचो जाहीरनामा वचननामा आहा पळय तो आमचो चालू आहा काडपाक. ही कोर कमिटी आनी जी वचननामा समिती, जाहीरनामा समिती ती ह्या 1 म्हयन्या भितर ते आमी डिक्लेअर करता. तुमच्या युथाक अट्रॅक्ट विरोधात करपाक लागून कितें तुमी प्रोजेक्ट दवरला तसो? पळय युथाक लागून कितें आहा, आतां चडशे तुमी जर पळयशात नाल्यार चड यूथ आतां आमकां जॉयन जाल्ले आहा आनी तेंचेरूच आमी चड फोकस करता. तांकां लागून आतां काही लोक म्हणटा कितें बेकारी भत्तो दिवपाचो कशें डिक्लेअर केल्यार म्हणून उपयोग ना. पूण तांकां लागून आतां ज्यो एग्जामी चलता, आतां पब्लीक कमिशन कितें आसा पळय आनी कितें हेज्यो चलता पळय न्हू, ताका लागून कितें करचें हेजेरूय आमची शहानिशेची चर्चा चालू आसा. तुमचे मुद्दे आसा आणि जे विरोधकांचे मुद्दे आसा ऑलमोस्ट सेम आसा. विरोधका बरोबर तुमची युती असतली, काँग्रेस बी सगळी विरोधक ती युतीचो पळय तेच तुमकां तेणी उदक कितें सांगलें, कोणा बरोबर युती करपाची
काय एकला चलो रे ते मागीर ठरलें पूण जे कांय मुद्दे आहा पळय त्या मुद्द्याचेर आमकां सपोर्ट आसतलो आमचो जो विरोध करपाक जावप आतां उदळूच आमच्या मिटींग ठरलें की स्मार्ट मिटर जे आसा पळय जी बिलां बी येयल्ली आहा पळय त्या संदर्भात फुडल्या आठवड्यान आमी तेंचेर आतां इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आमचो मोर्चा वचपाचो आसा आमी मातशे बिजी उरले कित्याक ह्या कार्यक्रमाक हांव बिजी उरले आमच्या मिटींग आयज ठरलेलें आहा की त्या स्मार्ट मिटर तो बसयता जी बिलां एक्स्ट्रा येयल्ली आहा त्या संदर्भातून आमी मुख्यमंत्र्यान सध्या होल्डार दवरला ते. अरे होल्डार दवरला आतां जेन्ना आतां म्हाका सांग दिगंबर कामत सांगता जो पळय मंत्री आहा तोच थंय लोकांक घेवन वयता तेवटेन रोहन खंवटे जोशुआ सांगता की रस्ते करूंक ना म्हणून हेजेर आतां कितें चल्लां तें तुमी पळय आमी कितें उलोवपाचें पार्ट एंड पार्सल तेंचे पळय मंत्री आहा तेच हांगा विरोध करता पयलीं विरोधी पक्ष आहा ते विरोध करताले पूण आतां जे सत्तेन आहा मंत्री जेंचे कडेन पोर्टफोलियो आहा तेच जेन्ना म्हणटा तेन्ना हे सरकार खंयच्या डायरेक्शनाक वयता तें पळयात तुमी म्हणून तांकां फाटीं घेवचें पडटा न्हू कांय गोश्टी होल्डार म्हणजे कितें ती फक्त नांवां दाखोवपाक उपेंद्र बाबा आनी एक कारापूर सरवणचो विशय कसो पळयता आनी कितें तुमी कारापूर सरवणचो आमी पयलीं आमी तांकां सपोर्ट केल्लो आहा न्हू आमी केलें मरे आमी बसला थंयसर धंडेकार आनी आमचे तालुका प्रमुख शाखा प्रमुख बी चालू आसता पळयता फुडें करतले. हय चालू आसता म्हाका एक सांगा तुमकां मायनॉरिटीचे वोट पॉसिबल ना तुमकां घेवपाक आता मायनॉरिटीचो अलेक्स आमचे अलेक्स ना तुमी सांगा अलेक्स की ओनली यू विल ना ना पळय कशें आहा काही जे मतदारसंघ आहा आतां कशे बाणावली म्हण वेल्डीम म्हण किंवा कुर्तोली म्हण नुवें म्हण थंयसर जास्ती करून कितें आहा क्रिश्चन भोवन लोक चड आहा पूण थंय आमी बेश्टो टायम वेस्ट कर म्हणजे थंय बेश्टी आमची एनर्जी वेस्ट करपाची ना ज्या ठिकाणी शिवसेनेचे हे खंय लोकांक बाळासाहेबाचे विचार शिंदेचे लिडरशीप आणि आमचे बाकीचे हिंदुत्वाच्यो गोश्टी कितें पडटल्यो थंयच वचपाचें न्हू बेश्टो थंय आतां आलेक्सी बाबा पळय आमचो आहा तो इज फ्रॉम केपें तो आमचो उपजिल्ला प्रमुख आहा जेका कोणाक पडटा जाल्यार मुस्लीम भाव जावं क्रिश्चन जावं तांकां जर आमचे विचार पडले जाल्यार तेंच्यांनी अवश्य आमच्या बरोबर येवचें तुम्ही ताका कन्विन्स करू शकता हय आमी करतात न्हू चालू आमचे म्हणून तो आमी ताका उपजिल्ला प्रमुख केलो तेणी आतां कितल्या लोकांक हाडले भितर उपेंद्र बाबा डिफेक्टर आमदार तुमचे कडेन संपर्क सादीत जाले आता हांव कोणाची नांवां घेना म्हणून आमचे कडेन आजी माजी आमदार इन्फ्लुएन्शियल पर्सन जेंकां कोणाक तुमी पळयता आसतले सोशल मिडियाचेर जे आतां कोण कोण कार्यक्रम करता ते लोकांनी आमचे कडेन संपर्क सादलेलो आहा पूण आतां तुमचे कडेन हांव उलोवंक शकना म्हणून तुका कितें सांगलें फाल्यां BJP काँग्रेस आनी हे जे आतां रिजनल पार्टी आहा ती सोडून तिसरो शक्ती म्हणून शिवसेना ही फुडें येता तुम्ही डिफेक्टराक चान्स दितले तुम्ही पूण ते आमी पळय हे हांव तुमकां आतां कांयच सांगूंक शकना कोण भितर येता हांव ओपन करूंक शकना पूण काही गोश्टी ह्यो वयर पर्यंत पावल्यो आहा त्याची उत्तर योग्य वेळी तुम्हाला मिळतील. पण डिफेक्टरला तुम्ही चान्स दिला हे फक्त माझा प्रश्न होता ना डिफेक्टर आहा पळय न्हू हे फाल्यां आमच्या वांगडा येयल्यार ते डिफेक्टर जावंक शकतले फुडें तेच करतले न्हू पूण आमकां सांगचें पडटलें न्हू फाल्यां जर तेंच्यांनी आमचे कडेन संपर्क सादलो किंवा हाय ऑथॉरिटी कडेन संपर्क सादलो जाल्यार आमी तांकां सांगतलो की असल्या मनशांक हेंच्यांनी जर अशें डिफेक्शन केल्ल्या फाल्यां आमच्या वांगडा निवडून परते करतले असल्या लोकांक घेवं नाका म्हणून सांगता आमी असल्या लोकांक घेवचे तुम्ही नो फाटे ना 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 आनी म्हाका सांग खंयचे पार्टीचे कार्यकर्ते तुमकां चड संपर्कान हांव तुका आतां खंयच्या अच्छा, अच्छा, पार्टीचे या गोष्टी कधी डिस्क्लोज होत नाहीत ना ना खंयचे ना ना नाही, ना असं कसं डिस्क्लोज होणार होय स्टार्ट सुरू करूया बाहेर माझे वयर रावत रे नमस्कार गोंय शिवसेना राज्य गोवा राज्यातर्फे तुमचे सगळ्यांचे हांव स्वागत करता आज एक खास पत्रकार परिशद हांगासर आपयल्ली आसा शिवसेनेचो स्थापना दीस 19 तारखेक आसा आनी त्या निमतान कांय कार्यक्रम आमी हांगासर निश्चित केल्लेले आसा तेजी सगळी म्हायती दिवपा खातीर ही खास पत्रकार परिशद आमी हांगासर आपयल्ली आसा आमचे मदीं उपस्थित आसात आमचे गोंय राज्याचे राज्य प्रमुख उपेंद्र गांवकर तशेंच आमचे गोंय राज्याचे समन्वयक श्री अरुण मोरेजी जे मुंबयसून मुद्दाम हांगासर आज येयल्लेले आसात आनी तशेंच समन्वयक श्री प्रकाश पावसकर आनी तशेंच इतर आमचे सगळे जिल्हा तालुका सगळे प्रमुख जे आसात ते सगळे प्रमुख हांगासर उपस्थित आसात परत एकदा तुमचे हांव सगळ्यांचे स्वागत करता आनी आमच्या राज्य प्रमुखांक विनंती करता की आयच्या पत्रकार परिशदे संबंदात तेंच्यांनी फुडलें मार्गदर्शन करचें